छान आहे, आवडलं मला. मी असा विचार केला की दरवेळेस बड्डे झाल्यावर तू कसं सोबत आणि असेच हा आम्ही आहे सगळे. करण्यासाठी खरं तर खूप काहीतरी वेगळी गोष्ट आहे जी तुम्ही एक्सपेक्ट नसेल केली ते आता लोकांकडून करून घेतली मी आज खासी. बड्डे झाल्यावर हसतील थांबा सगळं अजून तुम्हाला सरप्राईज फुटणार आहे की आवाज करा बाई फोनचा. किती हा बोलले तीच खूप गोष्ट. हे बघा तू कसं सेल्फी व्हिडिओ काढलाय. खूप छान आहे, आवडलं मला. मी असा विचार केला की दरवेळेस आपण सरप्राईज मटेरियलिस्टिक सगळ्या देत असतो पण ही गोष्ट अशी की जी समोरून कोणीच बोलत नाही. मी म्हटलं सगळ्यांकडून मला एक काहीतरी हवं आहे. काकांचं हा काका मला बोलले मी फोन केला पण मला म्हटलं हवी एक बाईट तुमच्याकडून की जेणेकरून त्यांना अजून चांगलं वाटेल. आवडलं मला. आवडलं मस्त आहे. आणि काहीतरी प्लॅन केले तुम्ही ते अजून वेगळे काहीतरी पण हेच खूप आवडलं आणि असेच सगळे माझ्यासोबत नेहमी राहा. आणि आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्हाला माहिती. आणि मला माहिती मम्मी काकू तर त्या तुमच्याशी बोलतच असतात दरवेळेस पण हे लोक लवकर बोलत नाही म्हणजे समक्ष होत नाही बोलणं. मी म्हटलं ऍटलिस्ट इथं तरी आता हवी सर. आणि काळजी नका करू आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. आणि आरुषची पण काळजी करू नका आम्ही चारही आहोत. आपण एक मित्र मैत्रिणी सारखं नातं हे तुम्हाला पण माहिती आहे. आपण सर्व गोष्टी शेअर करतो. मयूरन मी तर तुमच्या पाठीचे आहे तुम्हाला माहिती आहे आधीपासून. सगळेच माझ्यासोबत आणि असेच नेहमी हा राहा. आम्ही आहे सगळे. काहीच काळजी करायची गोष्ट नाही. तेच दिसत नाही म्हणून कशाला ठीक आहे असू द्या आता आम्ही आहेत ना तुमच्या सोबत सगळे. आरुष मध्ये तर आपल्याला त्याला बघायचं त्याच्यासाठी स्ट्रॉंग. हा मी म्हटलं आपण गोष्ट आपण सगळ्या गोष्टी फक्त आणि सगळ्यात छान तर सचिनचा होता. त्याला फोन करून विचारलं की काय बोलला मला. तो हॅपी बर्थडे वहिनी बोलला फक्त. मला विश केलं. तो मला बोलला मी वहिनीला समक्ष जाऊन विश केले. मी म्हंटल सगळ्यांनी मला हवंय की तुम्हाला मनापासून काय वाटतं कारण की सगळे हॅपी बर्थडे बोलतात पण मनापासून बोलायला समोर सगळे हे अटकतात. माहिती समजतात पण माझं असं होतं की तुम्हाला गिफ्ट तर सगळेच देतील आणून लगेच. गिफ्ट साठी तर तुम्हाला पण माहिती नाही पण मग ऍटलिस्ट मनापासून काय वाटतं ते सगळ्यांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली.
सोबत नसतात सगळे असताना म्हणून आठवण येते. ठीक आहे, पण आता आपल्याला आरुष मध्ये बघायचं आपण ठरवलं आधीपासून. आपलं डिस्कशन खूप झाले, तुम्हाला पण माहिती. आवडलं मला, छान चॉकलेट आता चॉकलेट आणि मला माहिती की काकू बाई मम्मी आणि काकू तर त्या दोघी तुमच्या सोबतच असतात, त्या सगळ्या शेअर करतात. पण बाकी लोक शेअर करतात पण पूर्ण असं मन मोकळं बोलायला हे करतात, सगळे कसं बोलणार काय बोलणार हे करतात. पण म्हणून म्हटलं इथं तरी तुम्ही मन मोकळं बोला आता सगळ्यांनी. काय छान बोलले सगळे आणि सगळे सोबत आहे माझ्या, मला माहिती आहे. फक्त ते नाही म्हणून मला रडवलं, बाकी असं टेन्शन नाही मला काही. नाही माहिती आम्हाला, पण ठीक आहे त्याची जागा काढू शकत नाही. पण मग शेवटी आम्ही आहे, तो नसला तरी आम्ही ते सर्व मला माहिती आहे. सगळे तुम्ही माझ्यासोबत नेहमी असेच राहणार आहे आणि मी पण हक्काने सगळं तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला राग आला काय आला तुम्ही बोलू शकता, कोणालाच राग येत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही हक्काने बोला, तुम्हाला काय वाटेल काय असेल ते सगळ्या गोष्टी. सगळे व्हिडिओ फोटो काही करून पाठवतात, कॉल कर व्हिडिओ कॉल कर बर्थडे साठी. हा चला चला चल कुठे ताई नाही बाय. माधवी वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जसं आम्हाला राहुल भाऊनी आयुष्यभर सांभाळलं तसं मी आरुषला आणि तुम्हाला आयुष्यभर सांभाळणार, सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे. तुम्ही कशाचीही काळजी करू नका. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माधवीताई. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, कधीही स्वतःला एकटं समजू नका. आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभं आहोत. जरी आज राहुल भाऊ आपल्यात नाही आहे तरीही तुम्हाला त्यांची कमी भासू देणार नाही. कायम तुमच्यासोबत राहू, तुमचा पाठिंबा होऊ. माधवी बहिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माधवीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही टेन्शन घेऊ नको, आम्ही आहेत जोडीला. आरुष माझी वहिनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आपल्या परिवारातल्या सर्वात छान व्यक्ती आहात. तुम्ही नेहमीच आमची आत्मीयतेने काळजी घेतली. आम्ही त्याच आत्मीयतेने तुमची आणि आरुषची नेहमीच काळजी घेऊ. तुमच्या आणि आरुषच्या सदैव पाठीशी उभे राहू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माधवी वहिनी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज राहुल भाऊ जरी आपल्यात नाही आहे तरी पण आम्ही तुमची तेवढीच काळजी घेऊ, तेवढंच आरुषची पण काळजी घेऊ, हे तुम्हाला माहिती आहे. आणि बोलायचं झालं तर आपलं तुमचं आणि माझं नातं एक मित्रमैत्रिणीचं आहे. आपण जरी मी तुम्हाला वहिनी म्हणतो तरी आपण खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो. अशाच गोष्टी तुम्ही शेअर करत राहा. कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही आम्ही सर्व. आणि आरुषला पण आम्ही कधीच उणीव भासू देणार नाही राहुल भाऊची. आम्ही सगळे त्याच्यासोबत आहे. मी, मयूर, योगेश भाऊ, सचिन, सर्व काका काकू, मम्मी पप्पा, आम्ही सर्वच तुमची काळजी घेऊ. आणि तुम्ही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण की सर्वजण तुमच्या सोबत आहात. आणि सर्वांनाच आरुषची पण खूप काळजी आहे. फक्त तुम्हाला काहीही वाटेल तर तुम्ही अपफ्रंटली बोलत जा. म्हणजे तुम्हाला वाटलं याचा राग आला तुम्ही बिनधास्तपणे बोलत जा, कारण की तरच माणसं जपले जातात. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच तुम्ही मोठे वाहत राहात. आणि तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं असेल, म्हणजे तुम्हाला अजून पुढे काही शिकायचं असेल, नवीन नवीन क्लासेस करायचे असेल, तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते तुमच्या पद्धतीने करा. असंच तुम्ही पुढे जात राहात. परत तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माधवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माधवी तू जास्त विचार करू नको. आम्ही तुझ्याशी आमची सदैव पाठीशी आहो. तू चिंता करू नको. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. The next day. मंडळी गुड मॉर्निंग. मी निघालो आहे सकाळी सकाळी मुंबईला जाण्यासाठी, कारण मला आज परत ट्रॅव्हल करायचं आहे दिल्लीला. काल वहिनींचा बड्डे पण सेलिब्रेशन झाला, त्या पण खूप इमोशनल झाल्या. सर्वजण इमोशनल झाले कारण राहुल भाऊ नव्हता. मी पण काहीतरी बोललो आहे त्यांच्यासाठी, ते पण तुम्हाला पुढे सांगतो.
5 hours later. चला मंडळी, मी निघालो आता एअरपोर्टला जाण्यासाठी. थोडंसं मला लेट झालं, फटाफट आवरले मी तरी, आणि पटकन मला चेकिंग आणि ते करायचं आहे. मी निघतो आता रूममधून, आणि मे बी माझे रिक्षावाले काका पण आले खाली, तर आपण भेटूया नंतर पुढे गेलो. खूप घाई करत करत निघालो मी फटाफट करून, कारण की थोडंसं लेट होऊ शकतं असं वाटतं.